नमस्कार, एस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। संसाराच्या बाजारात चारित्र्याचा आजार जडला की एखाद्याचा शेवट होतो हे नक्की। असंच काहीसं घडलंय रमेशच्या बाबतीत। 16व्या वर्षीच पत्नीचा जीव युगंधरवर जडला, पण लग्न रमेश सोबत झालं। 1.5 वर्षाची मुलगी देखील झाली, तरी तिला युगेंद्र सोबतच राहायचे होते। यासाठी तिने खेळला खुनी खेळ। अगदी थंड डोक्याने कट शिजवला आणि ती सक्सेस देखील झाली, पण पोलिसांच्या नजरेने तिला अखेर बेड्या घातल्या। आंध्र प्रदेशच्या चित्तूर जवळील घाट माथ्यावर असणाऱ्या जंगलामध्ये एक हादरवणाऱ्या खुनाची घटना घडली आहे, ज्यामध्ये रमेश या तरुणाला 3 मारेकऱ्यांनी धारदार हत्याराने मारून जागीच रक्ताच्या थारोळ्यात पाडले होते। ही घटना जंगलाच्या दाट झाडीत घडल्याने लोकांच्या लक्षात आली नव्हती। मात्र सकाळी गेलेली सून मुलगा अजूनही परत आले नाही, म्हणून आईने मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण दोघांचेही मोबाईल बंद लागले। त्यामुळे आईने थेट पोलीस स्टेशन गाठले आणि सुरू झाला पोलिसांचा तपास। रमेश हा मूळचा तामिळनाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यातील सुलागिरी गावचा रहिवासी, पण तो कामानिमित्त आंध्र प्रदेशच्या होसूरमधील एका खाजगी कंपनीमध्ये काम करायसाठी आला होता। 2 वर्षापूर्वी रमेशचं लग्न बोयानपल्ली गावच्या हसीनी सोबत झालं होतं। या दोघांना आता एक 1.5 वर्षाची मुलगी देखील आहे। मुलगी 1.5 वर्षाची झाली तरी तिचं मन रमेशच्या संसारात लागलं नाही, कारण तिला गावातील युगंधर नावाच्या मुलासोबत राहायचं होतं। त्यामुळे हसीनीचे लग्न झाले तरी ती युगंधराच्या संपर्कात होती, पण तिला माहीत होते की जोपर्यंत रमेश जिवंत आहे तोपर्यंत आपण युगंधरच्या जीवनात जाणार नाही। त्यासाठीच तिने खुनी डाव रचला। पाहूयात ही घटना कशी घडली आणि तिने नवऱ्याचा कसा रक्तरंजित शेवट केला। वार मंगळवार, मोठी अमावस्या। त्यासाठी भल्या सकाळी तिने रमेशला मल्लप्पा कोंडाक डोंगरावरील मल्लेश्वर स्वामीच्या मंदिरात दर्शनाला जाण्याचा आग्रह धरला। बायकोला नाराज करायला नको म्हणून त्याने देखील मोठ्या मनाने सकाळी बायकोला दुचाकीवरून दर्शनाला घेऊन गेला। दर्शन झालं आणि नवरा बायको घराकडे निघाले, पण बायको हसीनीने आधीच प्रियकरला सांगून फिल्डिंग लावली होती। प्रियकर युगंधरने देखील आपल्या 2 मित्रांना कटामध्ये सामील करून घेतले होते। त्यांचं आधीच ठरलं होतं की घाटाच्या 3ऱ्या वळणावर प्रियकर आणि त्याचे मित्र येऊन थांबणार आणि तिने निघाली की मोबाईलवरून लोकेशन पाठवायचं आणि 3रे वळण आलं की बॅग पाडायची आणि गाडी थांबवायची। या प्लॅननुसार 3रे वळण आले आणि तिने बॅग पाडली। बॅग पडल्याने रमेशने गाडी थांबवली आणि ती बॅग घेण्यासाठी तो खाली उतरला आणि इथेच रमेशचा घात झाला। बॅग घेऊन वर उठत नाही तोपर्यंत मारेकऱ्याने त्याला धरून ओढत फरफटत जंगलामध्ये नेले आणि धारदार हत्याराने त्याच्यावर अनेक वार केले। तो जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडला। लगेच पत्नी हसीनी प्रियकरासोबत नवऱ्याच्याच गाडीवरून पळून गेले। हा सगळा थरार एका CCTV मध्ये कैद झाला होता। रमेशच्या आईने पोलिसांना खबर दिल्याने पोलिसांनी आधी मोबाईल लोकेशन पाहिले असता त्यांना रमेश हा जंगलात असल्याचं आढळून आलं। तिथे जाऊन पाहिले असता तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता। मात्र त्याची बायको हसीनी ही कुठेच आढळून आली नाही। तिला कुणी अपहरण केलंय का, तिला कुणी मारले का, असे अनेक प्रश्न पोलिसांसमोर उभारले होते। त्यासाठी आधी पोलिसांनी या परिसरात असणारे CCTV फुटेज तपासले। त्यामध्ये ती एका मोटारसायकलवरून जात असल्याचं दिसून आलं। मग पोलिसांनी तिचे मोबाईल लोकेशन तपासले असता ती माहेरी गेल्याचं समजलं। तेव्हा तिला पोलिसांनी ताब्यात घेताच तिने लगेच गुन्हा कबूल केला आणि युगंधरने रमेशला मारल्याचं सांगितलं। या घटनेनंतर पोलिसांनी तिची लव्ह स्टोरी शोधून काढली आणि तिचं प्रेम हे लग्नाआधीपासूनच सुरू होतं। तिच्या प्रियकराच्या लोकेशनवरून त्याच्याही मुसक्या आवळल्या, पण केवळ मनातील इच्छेने एका कुटुंबाचा सर्वनाश करून ती प्रियकरासोबत पळून गेली। पण तिचे आयुष्य आता जेलमध्ये तर पुढचं आयुष्य बदनामीकारक जाणार हे नक्की।